राज्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय तर काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू आहे। अशात काश्मीरच्या सोनमर्गमध्ये हिमस्खलनाची घटना घडलेली आहे। रात्री उशिरा नवीन ट्रॅक यार्ड परिसरातील हिमस्खलन झालेलं आहे। त्यामुळे स्थानिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनीही या घटनेला दुजोरा दिलेला आहे। टोल पोस्ट जवळ हिमस्खलन झालेलं आहे। ट्रॅक यार्ड जवळ हे हिमस्खलन झाल्याचं कळतंय। काही गेस्ट हाऊस रिकामे होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाहीये। तर हे हिमस्खलन ज्यावेळेस झालं त्यावेळेसची काही दृश्य तिथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेली आहेत। तर काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी गेले काही दिवस होते, त्यामुळे अनेक ठिकाणी पर्यटक अडकलेले आहेत। वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत। त्यातच आता काश्मीरच्या सोनमर्गमध्ये हिमस्खलनाची घटना देखील घडलेली आहे। ट्रॅक यार्डवर बर्फाचा डोंगर कोसळलेला आहे। तर तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये त्यावेळेसची ही दृश्य समोर आलेली आहेत। तर काही गेस्ट हाऊस रिकामे होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आपण हे दृश्य पाहतोय कशा प्रकारे हा बर्फाचा डोंगर या गेस्ट हाऊस जे तिथे होते त्या ठिकाणी तो आलेला आहे आणि तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही सगळी दृश्य कैद झालेली आहेत।